याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः सुनील कांबळे सर आहेत। सर काय झालं नेमकं, काय तुमची भूमिका आहे? तुम्हीच सांगायचं मलाच कळत नाही काय झालं। मी ससूनच्या शासकीय कार्यक्रमात आलेलो होतो, एक जण समोरून आला, तो माझ्या अंगावर पडला, मी त्याला ढकलून दिलं आणि बाहेर पडलो कार्यक्रमात। काय झालं कळलंच नाही मला। नाही पण दुसऱ्यांदाही पुन्हा मग तुमचे एक व्हिडिओ व्हायरल होते। दुसऱ्यांदा तोच व्हिडिओ सांगतो, त्याच्या अगोदर अगोदर जितेंद्र सातव यांना तुम्ही थोबाडीत मारल्याचं। जितेंद्र सातव कोण? राष्ट्रवादीचा तिथला वैद्यकीय सेलचं। नाही, माझी बाचाबाची झालेली नाही। तो दोनदा तीनदा त्यांनी धक्का मारला। जे सिव्हिल ड्रेसवरचे पोलीस होते त्यांनी त्याला बाजूला घेतलं, पोलिसांबरोबर त्याचं काहीतरी झालं। मी पुढे कार्यक्रमाला निघून आलो वरती, त्याला माझ्याकडनं माझं नाही त्याच्याशी काय संबंध, तिथे काय झालं नाही। पण तुमचं कौन्सिलवर नाव नाही म्हणून तुम्ही नाही तिथं कौन्सिलरचा त्याच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याशी आणि त्या कौन्सिलचा काय संबंध? पण नाव नाही ना तुमचं। जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाद झाला नाही। मी त्यांना सांगितलं की त्याची चौकशी करा, त्यांनी सांगितलं की मी अप्रोल दिलेलं आहे, हे तुम्हाला पाठवतो। ते आता आहे माझ्याकडे। नेमकं कोणी तुमचं नाव? ससून प्रशासनानं ते प्रश्न, ससून प्रशासनाने काय केला विषय तो नेमका कलेक्टरने सांगितलं की माझा त्याच्याशी विषय नाही, मी त्यांना अप्रोच दिलेलं होतं। त्यांच्याकडनं काय गडबड झाली ते त्यांच्याशी मी माहिती घेऊन चौकशी करून योग्य ते ज्याच्यावर कारवाई करतो। नाही ते हक्कभंग ते सांगितल्यानंतरच कलेक्टरने सांगितलं की मी हक्कभंग आणतो। अशा विषयात जाणून बुजून हा प्रोटोकॉल टाळला गेला। स्थानिक लोकप्रतिनिधी असताना का नाव न टाकलं, तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं आम्ही अप्रोल दिलेला होता, पण प्रशासनात ससून प्रशासनाने काय झालं ते मी चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो। तुम्ही मागासवर्गीय असल्यामुळे असं होतं सगळं, असं म्हणत होतात नाही असं नाहीये, पण मी कलेक्टरांना कौन्सिलवर तुमचं नाव नाहीये हे तिथे आम्ही सुद्धा बघितलं। नाही कौन्सिलवर नाव नाही संघात आहे तुमच्या ससून हॉस्पिटल। नाही ते प्रशासनाची चूक झाली, नेमकी का कोणाकडनं झाली कलेक्टरने सांगितलं ना मला की आज संध्याकाळपर्यंत चौकशी करून ज्याच्याकडनं राहिली गेलेली असेल काय कोणाची चूक आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करतो। व्यासपीठावर उतरताना नेमकं काय झालं? व्यासपीठावर नाही तो पोलीस होता तेच मला माहिती नाही। तो समोर आला, तो आडवा आला, तो अंगावर मी पडलो असतो तर त्याला ढकललं मी बाजूला खाली उतरलो। कानशिलात नाही दिसतंय साहेब नाही ते दिसतंय। तुम्ही आता ते कसं काय करता? कानशिलात मारण्याचा प्रकार कसा असतो आणि हा दिसण्याचा प्रकार काय? तुम्ही असं नाही मारहाण करताना तुम्ही बघा ना, ते अंगावर पडलं ना माझ्या, मी त्याला ढकललंय पुढे। नाही मारहाण केली की नाही तुम्ही? नाही मारहाण करायचा विषय, घटना घडल्या दोन्ही घटनेशी मी केलेलाच नाही विषय, तुमचा संबंधच नाही। माझा काय व्हिडिओ दिसते ते काय मग व्हिडिओ बघा की ते योग्य ती काय कसं अर्धवट झालेलं दिसतं ते आपण नाराज होते, नाव नाही कौन्सिलवर म्हणून नाराज याला पोलिसांवर आणि त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर नाराज होण्याचं कारण काय? प्रशासनावर विषय झाला पाहिजे ना तो। ठीक होतं, हे होते सुनील कांबळे साहेब। हे म्हणतात की माझा नाराज होण्याचा संबंध नाही, पण व्हिडिओ दिसतंय ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।